महाराष्ट्र लोकसभेत मनोज जरांगेंच्या मराठा आरक्षण आंदोलनाचा भाजप आणि महायुतीला मोठा फटका बसला। ही बाब कोणी खुल्या दिलानं मान्य करेल, कोणी खाजगीत, कोणी कदाचित करणारही नाही, पण त्याने वस्तुस्थितीत फरक पडणार नाही। आणि किमान मराठवाड्यापुरता विचार केला तरी वस्तुस्थिती ही आहे की मराठा सेंटिमेंट्स देवेंद्र फडणवीसांच्या, पर्यायानं भाजपच्या, पर्यायानं महायुतीच्या विरोधात एकवटण्यात जरांगे फॅक्टर महत्त्वाचा ठरला। त्याचा थेट फायदा महाविकास आघाडीला झाला। जरांगेंच्या काही मागण्यांच्या विरोधात ओबीसी एकवटले, पण तोवर उशीर झाला होता। छगन भुजबळांसारख्या ओबीसींचा सर्वात मोठ्या, सर्वात अनुभवी नेत्याला सुद्धा त्या सेंटिमेंट्सवर तोड सापडली नाही। हा लढा मराठा विरुद्ध ओबीसी होणार नाही असे प्रयत्न सुद्धा झाले असतील, पण त्यात फार यश आलं नाही हे निवडणूक काळात बीड परभणीतील वातावरणावरून आणि निकालावरून लक्षात येईल। लोकसभेतील निकालानंतर महाविकास आघाडी आणि महायुती विधानसभेसाठी सज्ज आहेत। आता ओबीसींचे 2 नेते जालन्यातच उपोषणाला बसले आहेत। शिंदे फडणवीस पवार सरकार पुढील पेच कायम आहे। या मुद्द्याचा विधानसभेच्या निकालावर परिणाम होणार हे नक्की। हा पेच सरकार कोणत्या प्रकारे सोडवेल त्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतील। आपण एवढीच अपेक्षा करू शकतो की राजकारणापायी समाजात कटू भावना फार वाढणार नाही याची सगळे काळजी घेतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।